विश्व कल्याणाचा मध्यमार्ग दाखवणारे महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाच्या उद्धारात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या अपूर्व विचारांना कोटी कोटी प्रणाम। आज या ठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या ठिकाणी सारनाथ बुद्धविहार कमिटी व माता रमाई महिला मंडळ तसेच बौद्धच्या पंचायत समिती शाखा क्रमांक 811, 813 भारतीय बौद्ध महासभा विचुंबे शाखा विभाग क्रमांक 7 यांच्या विद्यमाने आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे या 14 एप्रिल या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या जयंतीसाठी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या सारनाथ बुद्धविहाराचे संस्थापक कृषी बाजार समिती माजी सभापती आदरणीय सुनीलजी सोनावणे साहेब, विचुंबे ग्रामपंचायत माजी सरपंच वासुदेव अण्णा भिंगरकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व असे प्रतिष्ठित पाहुणे मंडळी, आजच्या या कार्यक्रमाचे प्रवर्तनकार बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक आदरणीय ज्ञानेश्वरजी गायकवाड आणि या ठिकाणी उपस्थित आमचे समता सैनिकचे या ठिकाणी उपाध्यक्ष बागडे साहेब तसेच या ठिकाणी गायकवाड ताई या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांच्या प्रती आदर करून प्रथम या ठिकाणी सोनावणे साहेबांना आणि भिंगरकर अण्णांना यांना विनंती करते की आपण या ठिकाणी तसेच सारनाथ बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी जाधव त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, माजी अध्यक्ष विकाजी कांबळे आणि त्यांची सर्व माजी सर्व कार्यकारिणी, महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा या ठिकाणी कदम राहिली कदम आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी दोन फडकवला सरांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, गौतम बुद्धांचा, गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। सरांनी आलाय जिल्ह्याला आपण या ठिकाणी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। जय भीम, नमो बुद्धाय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। त्यानिमित्त पनवेल विचुंबे या ठिकाणी या जयंतीचं भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया।
सर्वांनी सावधान घ्यायचंय. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि. आदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. कामेश विचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि. गुराभीर्यमजपमाददाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. तं विदयानं देवरूपं तदेव निर्मलचक्षुरविरगसा गौरवर्णं सुखाय अवयचित्तं निवयकामातुरतधर्मं सुपेव विरतराज्यं सुजनरेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. आवाज अजिबात आलेला नाही. सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. धन्यवाद. पुण्यात सिंधुदुर्ग पठारात भगवान गौतम बुद्ध वर राजा सम्राट अशोक महान क्रांतिकारक शिवाजीभूषण छत्रपती शिवराय महात्मा फुले त्यांच्या कथेत तुम्हा आम्हा सर्वांची उद्धार करते. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, माता रमाई या सर्व महामानवांनी महामातांना विनम्र अभिवादन. राणा पुतळेवार कमिटी या कमिटीचे सर्व आदिवासी कार्यकर्ते, माता रमाई महिला मंडळ या मंडळाच्या सर्व आदिवासी कार्यकर्त्या, बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 811, 813 आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 7, तसेच माता रमाई महिला मंडळ आणि माता रमाई महिला संघ या सर्व संघटनांच्या या ठिकाणी उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, तसेच आपल्या या ठिकाणी मान्यवर आदरणीय वासुदेव भिंगारकर साहेब, उदयकर साहेब, गोविंद साहेब, प्रोजेक्टर ज्ञानेश्वर गायकवाड साहेब आणि आमचे आदरणीय संस्थापक सुभाष साहेब, सर्वांना पुन्हा एकदा मी जय हिंद म्हणतोय. आज या ठिकाणी आपल्या बापाची, आपल्या उद्धारकर्त्याची 135वी जयंती आणि या जयंतीचे अध्यक्ष म्हणून माझ्या नावाची जी सूचना आली आहे त्या सूचनेचा मी स्वीकार करून आमचे आदरणीय विजय माधवजी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतील. तसेच आमचे चिटणीस अमोल बेटकर आहेत, ते दोघे पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतील.
अशी मी मला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या सगळ्यांना तुम्हाला अभिनंदन करून आपणा सर्वांना मी या भीम जयंतीच्या 136व्या भीम जयंतीचा शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण आपल्या समोर आलं किंवा मला अशी आवश्यकता वाटत नाही, कारण आपण लोक आमच्यापेक्षा अगोदरच बाबासाहेबांचं महत्व जाणलेलं आहे. तरी सुद्धा मी बाबासाहेबांनी दिल्या रायगड वासियांसाठी केलेल्या एका कामाचा उल्लेख मुद्दाम उल्लेख करेल. त्यावेळी रायगडचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या आजोबांनी त्यावेळी इथे फुलकांच्या विरोधात आंदोलन उभं केलं होतं. त्या आंदोलनाची सुरुवात किंवा त्या आंदोलनाचं वकीलपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं होतं. ते जवळजवळ 7 वर्ष ते 8 वर्ष हा आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनासाठी एकही रुपयाचं अनुदान न घेता येथील रायगडवासियांसाठी त्यांनी मोफत काम केलं. ह्याचं आम्हाला फार कौतुक आहे आणि त्या ऋणातच आम्ही राहण्यासाठी कटिबद्ध आहोत. माझं त्याच्यासोबत सांगणं आहे, बाबासाहेबांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याचं अनुसरण झालं पाहिजे. काही लोक आपल्या तत्वाशी जोडजोड करतात, काही क्षणिक सुखासाठी, पैशासाठी. तर आपल्याला एक कळकळीची विनंती असेल की बाबासाहेबांनी ज्या गोष्टीचं आपल्याला बंधन घालून दिलेलं आहे त्या गोष्टी आपण जपाव्या एवढंच सांगेल. आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि सांगतो आंबेडकरांची 135वी जयंती कुटुंबामध्ये सातारा गुजरातमध्ये साजरी होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलेलं आहे. त्या संविधानाच्या माध्यमातून भारतामध्ये जो प्रगतीचं स्तर उंचावलेला आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून चाललेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉलेज ऑफ फुटबॉल हे म्हटलं जातं. जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती हा दलित, शोषित आणि वंचित जो अपेक्षित
माणूस आहे. त्याला जर प्रेरणा कोणाची भेटत असेल, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघितल्यावरती तळागाळातला माणूस हा शिक्षणाकडे वळलेला आहे आणि त्याची त्यामुळेच प्रगती झालेली आहे. ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेली आहे. आणि तळागाळातल्या माणसाला जो राजकारणामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, एवढी करोडो लोकांची स्कॉलरशिप भेटते ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत ते फक्त संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना भेटत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे जे आपण आतापर्यंत उल्लेख करू हे तेवढं कमीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले का आपण आर्थिक सक्षम कसे व्हाल याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. भगवान सिद्धार्थ गौतम बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पंचांकडून भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय मीनाताईजी आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि संत सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आदरणीय प्रकाशजी दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांना सप्रेम सेवडे जयते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 7 यानंतर आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी उपस्थित असलेले संत सैनिक दल यांना सुद्धा माझा सप्रेम सेवडे जयते. सर्वप्रथम या ठिकाणी आवाज रिअलाइज होतोय का, शब्द कळतायत का? कारण मगाशी शब्द काहीच कळत नव्हते. तर या ठिकाणी सुरुवात जी आहे ती आयुष्यमान PM भगत म्हणजे पुंगी भगत जे आहे त्यांच्यापासूनच मी करतोय. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी खंत व्यक्त केली की या ठिकाणी जे तरुण आहेत, या ठिकाणी ज्या तरुणी आहेत, ही जी मुलं आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुव्यवस्थित समजले पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं की एक दिवसात ते शक्य नाही. या ठिकाणी संस्कार वर्ग आणि सातत्यपूर्ण कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये जेव्हा हे मुलं मुली सातत्यपूर्ण येत राहतील त्यावेळी त्यांना वास्तविक बाबासाहेब काय आहेत हे समजते. तर त्यांच्या आधारेच मी सुरुवात करतो आहे. सर्वात प्रथम
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे आपण जयंती तर साजरी करतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्यामध्ये भारतातील लोक बाबासाहेबांना कसं मानतात आणि जगतातील लोक बाबासाहेबांना कसं मानतात याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण का ते आपण जाणीवपूर्वक माहिती करून घेणार. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी बुद्धविहारामध्ये जमलेलो आहोत. तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल आपण काय बोलणार, आपण काय विचार व्यक्त करणार आणि बाबासाहेब आपल्याला किती माहिती झालेत त्याचं त्यांच्या पाठीमागचं गांभीर्य काय याच्यावरती आपल्याला थोडासा प्रकाश टाकायचा आहे. म्हणून मी अपेक्षा करेन की फक्त 30 मिनिटे आपल्याला अत्यंत शांत राहायचंय. कारण आपल्या बौद्ध लोकांचा जो वैचारिक दृष्टिकोन आहे तोच आपल्याला थोडासा बदलायचा आहे. आपण याच्या अगोदर जे बोललो ते मी थोडस रिपीट करतो की प्रत्येक वर्षी आम्ही विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत प्रेम भावनेने, अत्यंत आदर भावनेने साजरी करतो. कारण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल आमच्या मनामध्ये दृढ असलेला पूज्यभाव जबरदस्त बळकट आहे. परंतु त्यास कारण हे तसंच आहे. कारण या विश्वामध्ये कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना कारणाशिवाय घडत नाही. कधी नैसर्गिक असो अथवा अनैसर्गिक असो, परंतु प्रत्येक घटनेला काही ना काहीतरी कारण असतं. प्रत्येक घटना, क्रिया, कारण आणि परिणाम या त्रयींच्या शृंखलेमध्ये कार्यरत असते. या ठिकाणी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांशी ते रक्ताचं नातं, प्रसंगी रक्त नात्यापेक्षाही घनिष्ठ नातं जडवलं ते सहज शक्यतेतलं नाही. त्यासाठी त्याला त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं देणं द्यावं लागलं आपल्यासाठी. कोण आपण त्यांच्या रक्त नात्यात होतो का? तरी परंतु त्यांनी आपल्या हित सर्वस्वाचा त्याग करून घरातलं दुखणं घरातच ठेवून संपूर्ण समाजाचं दुखणं डोक्यावर घेतलं आणि अख्खं आयुष्य वाहिलं आपल्यासाठी. त्यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून क्रांतीतून ही सामाजिक उत्क्रांती केली त्यावेळी काळ सुद्धा स्तंभित झाला आणि त्या इतिहासाची पानं सुद्धा त्या काळोखामध्ये झाकून निघाली. संपूर्ण मानव समाज ढवळून निघाला. अखिल भारतीय समाज मनाच्या रक्तामध्ये भिनलेली जाती भेदाच्या विषमतेची विषवेली होरपळू लागली तिसऱ्यांदा. आणि हा जो तिसरा प्रहार होता जाती व्यवस्थेवरचा तो अक्षरशः भीम प्रहार ठरला. जातीयतेच्या माजलेल्या विषवेलीला समोर उकळून काढणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी बाबासाहेबांनी भूतकाळाच्या कडू अनुभवांची राख बाबासाहेबांनी फुलवली आणि सुवर्णमय भविष्याचा वेध घेतला. एका नव्या सामाजिक पुनर्रचनेला सुरुवात केली. या भीमाने, या ज्ञानसूर्याने अशक्य प्राय ते शक्य करून दाखवले. इतिहास बदलला, इतिहास बदलला आणि पुन्हा कधीही न बदलता येणारा, कुठेही फिका न पडणारा, सूर्यासारखा तेजस्वी अविरत तळपत राहणारा, तुम्हा आम्हा सर्वांचं दीपस्तंभासारखा आदर्शवत मार्गदर्शक ठरणारा इतिहास घडवला बाबासाहेबांनी. कशाच्या जोरावर, कशाच्या जोरावर इतिहास रचला बाबासाहेबांनी? असीम त्याग भावनेवर, दुर्दम्य निष्ठा, सातत्य, प्रयत्नशीलता, कळकळ, धैर्य, अढळ मानसिकता, कुशल कर्म करण्याची अढळ मानसिकता, न्याय आणि शुभ संकल्पांचा दृढ विषय यांच्या जोरावर. लक्षात घ्या, त्यांच्या जीवनाचा क्षण ना क्षण
प्रतिबिंबित झाला आहे या इतिहासामध्ये. स्वतःसाठी काही जगण्यास राखून ठेवल्याचं कुठे जाणवत नाही. त्यांना जे अनमोल आयुष्य लाभलं होतं, त्यांना जे अनमोल जीवन लाभलं होतं, ते त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दान केलं तुम्हा आम्हांसाठी. माणसाच्या माणुसकीला पारखे झालेल्यांसाठी, गुलामगिरीच्या साखळ दंडामध्ये जखडून पडलेल्या समाजासाठी, विद्येची आणि नीती अनितीची जाणीव नसलेल्या समाजासाठी, विषारी सापांच्या विळख्यातून एकूण समाजाला मुक्त केलं, समाजाचा उद्धार केला करण्यासारखं होतं ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याची काय कारणे असावीत बरे, त्याच्यावर कधी तुम्ही विचार केला का? त्याची काय कारणे असावी? डॉक्टर बाबासाहेबांना एवढं चांगलं करण्याची बुद्धी कशी झाली? लक्षात घ्या, एवढं चांगलं महान कार्य करण्याची त्यांना बुद्धी कशी झाली हे खूपच महत्वाचं आहे. लक्षात घ्या, बालपणापासून त्यांच्या माता पित्यांकडून त्यांच्या मनावरती झालेले संस्कार, संकल्पीय संस्कार, आणि त्यांच्या जोडीला आदर्श मिळाला, त्यांचं कुशलकर्मी मन, आणि यांच्या जोडीला जो आदर्श मिळाला तो भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, क्रांतिकार ज्योतिबा फुले. लक्षात घ्या, यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी एक सर्वोत्तम पुरुषाचं जे वर्णन केलेलं आहे, सर्वश्रेष्ठ पुरुषाचं जे वर्णन केलेलं आहे, शुभ संकल्पीय मन असलेल्या माणसाचं जे वर्णन केलेलं आहे, त्यामध्ये या सर्वश्रेष्ठ गुणांमध्ये बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही कमी पडत नाही. कारण बुद्ध म्हणतात की जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वोत्तम पुरुष. बुद्ध म्हणतात की मनावरचे चांगले संस्कार हे उज्ज्वल भविष्याला पूरक ठरतात. ऐकताय ना? सिरियसली ऐकायचं. बुद्ध म्हणतात मनावरचे चांगले संस्कार उज्ज्वल भविष्याला पूरक ठरतात. पुढे बुद्ध म्हणतात की पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्पांची अत्यंत गरज असते. आणि शुभ संकल्पांमध्ये बुद्ध असं म्हणतात स्वतःच की स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करेन आणि अवधार्याने शुद्ध हस्ताने स्वच्छ हस्ताने दान देण्यास आनंद मानेन आणि वर मागण्यास योग्य असा पुरुष होतो. लक्षात घ्या, सत्कर्म करण्यासाठी कधीही कोणाची त्यांनी वाट पाहिली नाही. लक्षात येत का? बाबासाहेबांना अभ्यास नाही केला तुम्ही. त्यांनी सत्कर्म करण्यासाठी कधी कोणाचं भय बाळगलं नाही आणि सत्कर्म करण्यासाठी कधी कोणाची त्यांनी वाट पाहिली नाही. भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहायचंच म्हटलं तर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक देवाद्वितीय सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आदर्शवान पुरुष ठरतात. म्हणजेच ज्ञात अज्ञात किंवा कपोल कल्पित सर्व आदर्शांमध्ये आपल्या दृष्टी समोरून दृष्टी आड जाणाऱ्या इतिहासावर, आपल्या नजरेसमोरून नजरे आड जाणाऱ्या इतिहासावर जर बारीक नजर टाकली तर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा ह्या जगतामध्ये श्रेष्ठ आदर्शवान पुरुष कोणताच ठरत नाही. एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की जे सर्वश्रेष्ठ आदर्शवान पुरुष ठरतात आणि त्याला आम्ही आदर्श मानतो. परंतु याचं कारण काय आहे? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वश्रेष्ठ आदर्शवान का मानतो? तर त्यांनी आपला उद्धार केला म्हणून, त्यांनी आपल्याला दोन घास भरवण्याची संधी निर्माण करून दिली म्हणून. त्याचं कारण काय आहे?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वश्रेष्ठ का मानतो? काय कारणे असावी? तुम्ही काय विचार करता? काय विचार करतो आपण? कारण शांततेने ऐका. होत आहे प्लीज, थोडा वेळ, फक्त 30 मिनिटे. आता त्यातले 10 मिनिटे संपतील. थोडा वेळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वश्रेष्ठ आदर्शवान का मानतो? त्याचं कारण एवढा अफाट संघर्ष, एवढी जबरदस्त क्रांती घडवली ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून. क्रांती म्हटली, लढाई म्हटली की हातामध्ये पैसा पाहिजे. क्रांती म्हटली, लढाई म्हटली, एखादी चळवळ म्हटली की हातामध्ये पैसा पाहिजे, मोठ्या लोकांचा सहवास पाहिजे, डोक्यावर कोणाचा तरी हात पाहिजे, मजबूत लोकांची साथ पाहिजे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ यातलं काहीच नव्हतं. होता फक्त अन्याय अत्याचाराने खचलेला दीन दुबळा समाज आणि प्रेरणास्थानी होते भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, क्रांतिमान ज्योतिबा फुले. परंतु यातले गुरु कोणीच नव्हते जिवंत. तेवत होता तो फक्त त्यांचा सत्य आणि सत्याकडे जाणारा फक्त मार्गपथ. गुरु नसताना, पदोपदी हजारो विरोधक असताना सुद्धा अफार कष्टाने रक्तविहीन, रक्तविरहित क्रांती घडवली आणि मानव मुक्तीची ज्योत फुलवली. कायमचा अंधकार नष्ट केला. मग आज आपली काही कर्तव्य उरतात काय? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उदात्त, ते सर्वश्रेष्ठ, आपल्या जीवनाला अर्थ देणार, आकार देणारी अशी सर्व जीवन मूल्य दिली आहेत की ज्या माध्यमातून आपण आपला व्यक्तिगत विकास करून घेत आहोत, आपण आपला कौटुंबिक विकास करून घेत आहोत. परंतु धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक पातळीवर जर तपासायचंच म्हटलं तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला किंवा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातला आपण विकास नाही करत आहोत. त्यासाठी आपल्या एकूण समाजाने आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करणं खूप खूप गरजेचं आहे. कारण वेळ संपत चाललेली आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. लक्षात घ्या. कारण का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करता येईल तेवढं चांगलं केलं, देता येईल तेवढं भरभरून दिलं. अहो, जीवनाचा अंत समीप येऊन ठेपला असताना जाता जाता बौद्ध धम्माचा रत्नजडित हार तुम्हा आम्हा सर्वांच्या गळ्यात घालून केले, नाही काय? मग त्या बौद्ध धम्मात जगणं, त्या बौद्ध धम्माला जगवणं आणि त्या बौद्ध धम्माला वाढवणं आहे कोणाच्या हातात? कोणाच्या हातात आहे? आपल्याच ना. मग बौद्ध धम्मामध्ये जगताना, बौद्ध धम्माला जगवताना आणि बौद्ध धम्माला वाढवताना विकास कोणाचा होणार आहे? आपलाच होणार आहे. कोणाचा विकास होणार आहे? बरोबर की नाही? तर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोलाचं देणं देऊन गेले ते उच्चतम पातळीचा सर्वश्रेष्ठ मानव समाज घडवण्यासाठी. कारण बौद्ध धम्मच असा एक आहे की तो सत्य आणि असत्य, चांगलं आणि वाईट याच्यामध्ये भेद करून माणसाला उच्च कोटीचं जीवन जगायला शिकवतो. माणसातील भेद कमी करून नाती बंदिगत करतो, नाही काय? लक्षात घ्या. माणसातील भेद करून नाती बंदिगत करतो आणि माणसाला माणसाशी कसे वागावे हे शिकवतो. माणूस हाच बौद्ध धर्माचं सर्वश्रेष्ठ अधिष्ठान आहे. तरी परंतु खंत एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जस्वर प्रेरणा, त्यांचा सतत प्रकाशणारा मार्गपथ असताना आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा तर्कशुद्ध शक्यतेवर अधिष्ठित असलेला
विद्येची सुस्थता आणि अविद्येची दुष्टता स्पष्ट करणारा धम्म असताना सुद्धा आम्ही का बरे अंधारी आपली पडत आहोत? का बरे आमच्या कुटुंबामध्ये नात्या गोत्यामध्ये भावबंदीमध्ये एकता नांदत नाही? व्यसनाधीनता, अहंकार, बेजबाबदारपणा का वाढीस लागले आहेत? याच उत्तर एकच आहे. याच उत्तर एकच आहे की आम्ही धम्मात जगलं पाहिजे, धम्माचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. नाही काय? आम्ही धम्मात जगलं पाहिजे, धम्माचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही 135वी जयंती आज साजरी करत आहोत, बरोबर. आणि या वर्षी आम्ही धम्मचक्र प्रवर्तन आम्ही 70 वर्ष निघून गेलेली आहे. तरी सुद्धा पाहिजे तसा आम्ही व्यक्तिमत्व विकास बौद्ध धर्मातून केलेला नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी शेवटचं वाक्य आपण हे म्हणालो की बौद्ध धर्मात जगलं पाहिजे, त्याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. तुमच्यामधून असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की का, कशासाठी, वाय, आम्ही का बौद्ध धर्मात जगलं पाहिजे? भले तुमची बौद्ध धर्मावरती श्रद्धा असो अथवा बौद्ध धर्मावरती श्रद्धा नसो, काही फरक पडत नाही, बरोबर. तुम्हाला बौद्ध धर्म रुचत असो किंवा न रुचत असो, लक्षात घ्या, येणाऱ्या पिढीचं भवितव्य संरक्षित जर करायचं असेल तर तुम्हाला बौद्ध धर्माशिवाय पर्यायच नाही. आणि या जगामध्ये, या संसारामध्ये शोषक वृत्तीचे लोक असल्यामुळे ते दुःख निर्माण होतात, बरोबर की नाही? रक्षण करू शकतो, बरोबर. आमच्यामध्ये ती नैतिकता आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये कशी निर्माण होईल, तो प्रामाणिकपणा, तो बेस आमच्यामध्ये कसं निर्माण होईल, हे बुद्ध विहाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी, अध्यक्षांनी पाहणं खूप गरजेचं आहे. आणि अत्यंत नैतिक पातळीवरती, अत्यंत प्रतिष्ठेचे, डिग्निटी असलेले, अत्यंत चांगले कार्यकर्ते चांगल्या कार्यकर्त्या कशा निर्माण होतील की जे धम्म कार्य करत असताना अत्यंत पावित्र्याला ते धरून चालतील, ते पंचशीलाचं पालन करतील आणि अष्टांगिक मार्गाचं पालन करतील, 6 महाविधांचं पालन करतील. तुमच्या माहितीसाठी शेवटच्या 2 मिनिटांचं आजच्या दिवसाचं इम्पॉर्टंट सांगून माझं भाषण पूर्ण करणार आहे. 2014ला आग्रा येथे एक धम्म परिषद झाली होती, 6वी धम्म संगीत झाली होती. त्यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्व असे भिक्षुक तिथे उपस्थित होते. रतनलाल सोनाग्रा त्या संगतीचे अध्यक्ष होते. आणि त्या संगतीमध्ये बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन कालावधी त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समग्र जीवन जे जगलेले आहेत, त्यांनी 5 शिलांचं पालन केलं, आर्य अष्टांगिकचं पालन केलं आणि त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये 10 पारमिता पूर्ण केल्या बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि संपूर्ण जीवनभर ते 4 ब्रह्म विहारामध्ये सतत रममाण राहिले. आता तुम्ही बौद्ध धर्मी आहात, 4 ब्रह्म विहार काय आहेत आणि अष्टांगिक मार्ग काय आहे, पारमिता काय आहे, ते तुम्हाला अत्यंत चांगलं माहित आहे, बरोबर. तर त्या धम्म संगतीमध्ये त्यांनी डिक्लेरेशन असं दिलं की ज्याला आपण बोधिसत्व म्हणतो, असं ते बोधिसत्व राहिलेले नाही, तर तेच या 20व्या युगाचे आधुनिक बुद्ध आहेत, मैत्रेय बुद्ध आहेत. सर्वांनी साधुता दिला पाहिजे. जगामध्ये वैश्विक पुरुष, वैश्विक नेता, वैश्विक लीडर या भूमिकेमध्ये उभे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय जर्मनीमध्ये किंवा सगळ्या ठिकाणी स्वतः भाषण देत फिरलेले नाहीत, परंतु त्यांचे विचार, त्यांचे आचार हे सर्व जगाला मार्गदर्शित करत आहेत आणि त्यांना आपण आपले आदर्श मानतो. मग आमच्या माध्यमातून तोच आदर्श आमचा प्रदर्शित झाला पाहिजे. म्हणजे आज या ठिकाणी 135व्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा पण करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध आमचे आदर्श आहेत. आम्ही घरामध्ये वागताना, जेवण करताना, उठताना, बसताना, रस्त्याने चालताना, एक दुसऱ्याशी व्यवहार करताना
आमच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचे जे गुण आहेत तेच आमच्यामधून प्रदर्शित होते. आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाला त्या पद्धतीने घडवू आणि प्रदर्शित करू, बरोबर की नाही? तर या ठिकाणी आज काही गडबड थोडासा फास्ट काही शब्द मी मोठे मांडले ते तुम्ही निश्चित गांभीर्यपूर्वक ऐकले असं मी प्रयत्न करतो आणि याच ठिकाणी थांबतो. त्यांनी नमोबुद्धाय, मंगल हो आपले आणि सर्व सर्वांचे मंगल हो. नैतिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे ती आपण समजून घ्या आणि त्याच्यात आपण सर्वांनी आत्मसात करून आपण काम करावे. ही समाजात आंबेडकरांचे दोन लोक आपल्या सर्वांना जरी भावनिक आहे आणि सर्वांना बरं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या संधीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे स्थापन जय हो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका.